तुमच्या मशीनला कोणती मोटर योग्य आहे हे माहीत नसेल तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपा आहे विथ कवितामध्ये स्वागत आहे. तर खूप जणी ताईंनी कमेंट केलाय की मशीनला कोणती मोटर लावावी, स्वस्त घ्यावी की महाग, आणि कोणती मोटर जास्त टिकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनसाठी कोणती मोटर चांगली आहे, कोणती मोटर कशासाठी वापरतात आणि मोटरमध्ये बेस्ट कंपन्या कोणत्या आहेत त्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. चला तर मग डिटेल करून माहिती बघूयात. तर पहिले मोटरचे प्रकार बघूयात. तर मोटरमध्ये दोन प्रकार असतात. एक आहे डोमेस्टिक मोटर्स व दुसरी आहे इंडस्ट्रियल मोटर्स. तर पहिला प्रकार डोमेस्टिक मोटर्स. डोमेस्टिक मोटर्स म्हणजेच घरगुती कामासाठी वापरली जाणारी मोटर. आपण आपल्या घरामध्ये जे काही छोटं मोठं शिवणकाम करत असतो ना, त्यासाठी आपण डोमेस्टिक मोटर्सचा वापर केला जातो. तर डोमेस्टिक मोटर्समध्ये बेस्ट कंपनी कोणत्या आहेत? तर डोमेस्टिक मोटरमध्ये बेस्ट कंपनी आहेत उषा, सिंगर व महेश्वरी. आणखी लोकल कंपनी मोटर सुद्धा खूप असतात, पण उषा, सिंगर व महेश्वरी ह्या बेस्ट कंपनी आहेत. डोमेस्टिक मोटर ही तुम्हाला 1500 ते 3000 या रेंजमध्ये भेटून जाते. जसे जसे फीचर्स वाढत जातात तसे तसे त्यांचे प्राइस वाढत जातात. फीचर्स म्हणजे काय? तर समजा तुम्हाला आवाज कमी देणारी मोटर पाहिजे तर त्याला एक्स्ट्रा चार्ज असतो. कॉपर वाइंडिंग असली पाहिजे तर त्याला एक्स्ट्रा चार्ज असतो. तर असे जसे जसे फीचर्स वाढत जातात ना, तसे तसे त्यांचे प्राइस रेंज वाढत जातात. तर तुम्ही डोमेस्टिक मोटर ही 1500 ते 3000 पर्यंतची घेऊ शकता. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल मोटर्स, म्हणजेच इंडस्ट्रीज, कारखाने किंवा बुटिक्स मध्ये वापरली जाणारी मोटर. तर इंडस्ट्री मोटर्समध्ये बेस्ट इंडस्ट्रियल मोटर्स आहेत जॅक, जुकी ब्रदर्स. हे कंपनीज बेस्ट आहेत. मार्केटमध्ये खूप मोटर्स मिळतात, पण मी तुम्हाला फक्त ट्रस्टेड कंपनीज सांगत आहे, जे वापरले तर तुम्हाला कधी रिग्रेट होणार नाही. इंडस्ट्रियल मोटर ही 4000 ते 8000 या रेंजमध्ये भेटून जाते. बाजारमध्ये लो प्राइस मोटर सुद्धा अवेलेबल असतात, पण त्यांचे खूप ड्रॉबॅक्स असतात. तर काय ड्रॉबॅक्स असतात त्याच्यामधले थोडेफार मी ड्रॉबॅक्स तुम्हाला सांगत आहे. पॉवर कमी असतो, थिन कपड्यावरती करेक्ट स्टिच करते, पण थिक कपड्यावरती चालत नाही. जाड जर का कपडा असला तर ती मोटर चालत नाही. स्पीड कंट्रोल बरोबर नसतो. स्पीड कमी, एकदमच जास्त होते किंवा एकदमच कमी होते, त्यामुळे स्पीड कंट्रोल करता येत नाही. आवाज येतो, मशीन व्हायब्रेट होते. 15 ते 20 मिनिटं चालते, त्यानंतर गरम होते. जास्त वापरलं तर बर्न होण्याचे चान्सेस असतात. त्याचसोबत 6 महिने ते 1 वर्ष ठीक चालतात, पण त्यानंतर रिपेअरी सुरू होते. मग जर का तुम्ही जस्ट लर्निंग पर्पज घेत असाल, जस्ट लर्निंग मला मोटर हँडल करायची शिकायची आहे व त्याचसोबत घरातले छोटे मोठे मी स्टिचिंग काम करत आहे, किंवा दिवसातून 30 ते 40 मिनिटच तुम्ही मोटर यूज करत असाल, किंवा तुमचा बजेट कमी आहे समजा, तर तेव्हा तुम्ही हे लोकल मोटर्स वापरू शकता. ओके. आणि जर का तुम्हाला स्टिचिंग मध्ये करिअर बनवायचं असेल किंवा तुम्ही कंटिन्युअसली स्टिच करता, तेव्हा मी स्ट्रॉंगली सजेस्ट करते की लो क्वालिटी मोटर घेऊन रिपेअरला पैसे वाया घालण्यापेक्षा एकदाच इन्व्हेस्ट करा व चांगली कंपनीची लॉंग टर्म यूज करता येईल अशी मोटर घ्या. ओके. तर मोटर परचेस करते वेळी थोडे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. तर काय पॉइंट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे? तर पहिला आहे कॉपर वाइंडिंग. तर तुमची मोटर जी आहे, जे तुम्ही मोटर परचेस करत आहात, ती कॉपर वाइंडिंग आहे की नाही ते चेक करा. तर शॉपकीपरला तुम्ही विचारायचं की कॉपर वाइंडिंग आहे की नाही. तर कॉपर वाइंडिंग असल्यामुळं काय होतं? तर कॉपर वाइंडिंग असल्यामुळं मशीन जी आहे ती लगेच गरम होत नाही व बर्न व्हायचे चान्सेस सुद्धा खूप कमी असतात. ओके. हा झाला फर्स्ट पॉइंट. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे स्पीड कंट्रोल पॅडल. तर स्पीड कंट्रोलसाठी फूट पॅडल आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करायचं असतं. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे मशीन कंपॅटिबल, म्हणजे तुमच्या मशीनला जी मोटर परफेक्टली फिट होते आणि व्यवस्थित चालते ती कंपॅटिबल मोटर म्हणतात. जसं मोबाईल चार्जर सगळ्या फोनला चालत नाही, तसंच सगळ्या मोटर सगळ्या मशीनला चालत नाहीत. तुम्ही परचेस करते वेळी तुमच्या मशीनचं नाव व मॉडेल नंबर सांगूनच तुम्ही मोटर परचेस करू शकता. ओके. तर एवढे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवून मशीन परचेस करायची असते. कॉपर वाइंडिंग आहे की नाही, स्पीड कंट्रोल पॅडल आहे की नाही, व त्याचसोबत ती मशीनला तुमच्या सूट होते की नाही, हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवून तुम्ही मोटर परचेस करायची असते. त्यानंतर आता हे बघा, मोटर्समध्ये पण खूप सारे डुप्लिकेट व ओरिजिनल मोटर्स असतात. आता जरी तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला, उषा कंपनीची मोटर्स घेत आहात, तर उषामध्ये कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला डुप्लिकेट व डुप्लिकेट करून विकणारे सुद्धा खूप असतात व ओरिजिनल माल सुद्धा असतो. तर ओरिजिनल कोणता आहे व डुप्लिकेट कोणता आहे ते कसे ओळखायचं त्याबद्दल मी थोडं तुम्हाला माहिती देणार आहे. ओके. तर पहिला पॉइंट आहे ब्रँड नेम.
तर ब्रँडचं नाव उषा असे आहे समजा, मी एक्झाम्पल देत आहे, तुम्ही सेम दुसऱ्या ब्रँडसाठी पण हेच ट्रिक वापरू शकता. तर उषा आहे समजा, त्याची स्पेलिंग तुम्ही चेक करायची आहे. ओरिजिनलमध्ये करेक्ट स्पेलिंग असते USHA, आणि ते जर का डुप्लिकेट असेल तर त्याच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते. फॉर एक्झाम्पल उषा आहे समजा, USHAच्या जागेला USHAA, आणि सिंगर असेल समजा SINGER, ही ओरिजिनलला झाला. आणि जर का डुप्लिकेट असेल तर SINGAR असे स्पेलिंग मिस्टेक असतो. त्यानंतर आहे लोगो. तर ओरिजिनल ब्रँड असेल तर लोगो क्लिअरली दिसतो तुम्हाला, आणि जर का डुप्लिकेट ब्रँड असेल तर लोगो जो आहे तो ब्लर असतो किंवा चीप प्रिंट, म्हणजे क्लिअर प्रिंट नसते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बॉक्स, पॅकेजिंग बॉक्स. ओरिजिनल जे आहे ना, ओरिजिनल प्रोडक्ट किंवा ओरिजिनल मशीनचा बॉक्स जो असतो ना तो स्ट्रॉंग असतो, आणि त्याच्यावरती प्रिंटिंग जी आहे ती डार्क असते, बारकोड असतो, मॉडेल नंबर असतो. व डुप्लिकेट मशीनमध्ये काय असतं, हलका बॉक्स असतो, प्रिंट डल फेडेड असू शकतात व डिटेल्स सुद्धा मिसिंग असू शकतात. ओके, तर एवढे सगळे तुम्ही बॉक्सवरती डिटेल्स पाहायचं असतं. त्यानंतर आहे वेट. आता ओरिजिनल जी मशीन आहे ना त्याचा तुम्ही वेट चेक केला तर कॉपर मोटर असल्यामुळे त्याचा वेट हेवी असतो, हातात घेतल्यानंतरच तुम्हाला लगेच समजून जातो. ओके, तर जी ओरिजिनल मोटर असते ना त्याचा वेट खूप असतो. तेच जर का तुम्ही डुप्लिकेट मोटर घेतला तर ती ॲल्युमिनियमची असते, त्यामुळे ती हलकी असते. सो लगेच तुम्ही हातामध्ये घेतल्यामुळे तुम्हाला डिफरन्स जाणवतो की कोणती ओरिजिनल आहे व कोणती डुप्लिकेट आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे वायर क्वालिटी. तर वायर क्वालिटी ओरिजिनलची थिक असते व त्याच सोबत स्ट्रॉंग प्लग असतो, आणि जे डुप्लिकेट आहे त्याची पातळ वायर असते व चीप क्वालिटीची असते. ओके, त्यानंतर आहे नेम प्लेट. नेम प्लेट म्हणजे जे मोटर आपण घेतो ना त्याच्यावरती त्या मोटरची नेम प्लेट असते. जर का ती मोटर ओरिजिनल असेल तर त्याच्यावरती नेम प्लेट असते व त्याच्यावरती त्या मोटरचे फीचर सुद्धा असतात, म्हणजे व्होल्टेज किती आहे, किती वॅटची मोटर आहे, किती RPM ची मोटर आहे, हे सगळं क्लिअरली लिहिलेलं असतं. त्याचसोबत कंपनीचं नाव सुद्धा लिहिलेलं असतं. व त्यानंतर जी डुप्लिकेट असते ना त्याच्यावरती स्टिकर असतात, प्लेट नसते, फक्त स्टिकर असतात, चीप क्वालिटीची असते, माहिती सुद्धा पूर्णपणे नसते. ओके, त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे प्राइस. जर का तुम्ही मशीन घेते वेळी शॉपकीपरने खूप कमी प्राइस सांगितला आहे, समजा उषा कंपनीचा प्राइस तुम्हाला 500 ते 700 मध्ये सांगितले, तर तेव्हा तुम्ही समजून जा की ती ओरिजिनल नाही आहे, डुप्लिकेट असण्याची शक्यता आहे, कारण ओरिजिनलचे प्राइस थोडे जास्तच असतात. ओके, तर तुम्ही शॉपकीपरला डायरेक्ट विचारू शकता हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट, व त्याच सोबत वॉरंटी देत आहात का, तुम्ही बिल देणार आहात का, असे सगळे. जर का त्यांनी वॉरंटी देत असले, बिल देत असले व प्राइस 700 सांगत असले तर ओके, तुम्ही घेऊ शकता. ओके, तर अशा रीतीने मोटर घेते वेळी सुद्धा हे सगळे पॉइंट्स चेक करणे खूपच गरजेचं आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला कोणती मोटर बेस्ट आहे, मोटरचे प्रकार, मोटरच्या कंपन्या कोणत्या चांगल्या आहेत, त्याचसोबत तुमच्या मशीनसाठी मोटर निवडताना काय पॉइंट्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्याबद्दल डिटेल करून माहिती दिली आहे. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.